स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे महानगरपालिकेसमोर कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आज आंदोलन। धुळे महानगरपालिकेतील घंटागाडी चालक, कचरा संकलन करणारे कर्मचारी आणि ट्रॅक्टरवरील सफाई कर्मचारी यांना सन 2022-23 आणि 2024 या 3 वर्षाचा बोनस तसेच जानेवारी 2025चे वेतन अद्याप मिळाले नाही। या अन्यायकारक परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आज धुळे महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने धुळे महानगरपालिकासमोर निदर्शने केलेली असून जर तातडीने वेतन आणि बोनस देण्याची कारवाई करण्यात आली नाही तर भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज कामगार संघटनेच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिलेला असून यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। CIT संघटनेचे कर्मचारी हे धुळे महानगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते। गेल्या 15-20 वर्षापासून धुळे पालिकेत आम्ही कंत्राटी कामगार काम करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचं किमान वेतन देत नव्हते। मिनिमम वेजेसचा पगार हा मिळत नव्हता। आम्ही त्या मागण्या केल्या, संपूर्ण मागण्या आयुक्तांसमोर मांडल्या, पण त्या मागण्यांचा काही उपयोग झाला नाही आणि आम्ही किमान वेतनाचा जो इश्यू घेतला मॅडमांसमोर तेव्हा त्यांनी राजी केलं। ते म्हणे आम्ही तुम्हाला किमान वेतन देऊ, पण किमान वेतनाची बैठक झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं की मॅडमांनी काही आमच्याबद्दल राग धरला आयुक्तांनी आणि आमच्या संघटनेबद्दल राग धरला आहे। तर 1 मार्चपासून आम्हाला सगळ्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढायचा त्यांचा काहीतरी इश्यू चालू आहे आणि तो इश्यू असताना आम्ही 15-20 वर्षापासून धुळे महानगरपालिकेत ही सेवा करतो आहे, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांनी न्याय दिला नव्हता आणि आम्ही संघटनेमार्फत तो न्याय मागण्याचा प्रयत्न केला। तर त्या गोष्टीचा राग धरून आम्हाला कामावरून कमी करण्याचं किंवा ठेका न देण्याचं त्यांनी आता हा पर्याय निवडला आहे। तरी मी संपूर्ण कामगारांकडून एकच विनंती करतो मॅडम तुम्हाला की असं अन्याय करू नका, कुठल्याही कामगाराच्या पोटावर लाथ मारू नका आणि जर असं काही होत असेल तर संपूर्ण CIT संघटना तुमच्या महानगरपालिकेसमोर निदर्शनं करेल आणि बेमुदत आंदोलन करतील।